गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो काल रात्री आम्ही पांगला थांबलो होतो. काल वेदर जरा खराब होता, आज वेदर खुलणार होता म्हणून थांबलो होतो आम्ही. आणि आज सकाळी आम्ही उठून बाहेर आलो आणि वेदर काल रात्री जे झालं आहे, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा, या आमच्या गाड्या. 2 इंच बर्फ पडलाय. काल जिथं पूर्ण माती दिसत होती, आज पूर्ण बर्फाने झाकून गेले. सो भाई, ड्राय आईस, ब्लॅक आईस. आणि पुढं आम्हाला घाटा लूप्स लागणार आहे आणि बारालाच्याला पास. जर आम्हाला ब्लॅक आईस भेटला तर आज जर्नी 44 टफ होणार आहे. डायरेक्ट 44 होणार आहे. सीन चेक करा. हा सीन बघायला जरी नार्नियासारखा वाटत असला ना, तरी आम्हाला हा बघायला सीन नारणी आहे, रिॲक्ट करायला नाही. कारण आता हातांची होणार आहे पुट्टी. हातांच्या सगळ्याचीच. नाही हवा घुसते ना, आपण घाबरत नाही, समजलं ना. बलक लावा पण घाल, कॅप, जॅकेट, रेनकोट. बलक लावा ना. आया तपली ओला होते नाका. सो चला निघूया बर्फामध्ये राईड करायला. सो कोल स्टार्ट करणार आहोत आता आम्ही. चल गोलू, सेल लगा. ओहो, एक किक में प्यारी चालू हो गई. चला बोलू, बर्फ काढूया जरा. सो परत स्नोफॉल चालू झालेला आहे आणि आम्ही कॉफी पित आहोत. कसा लग रहा है गोलू? तो कोणता गाव बोललेला? नाव का बोललेला? आमचं गाव तो बर्फ पडते तो नार्निया. नार्निया त्याची आर्निया होती पाच ठेवली तर. सो स्नोफॉल बघा. कभी देखी हॅपी आयसी करणे. सो चला, चलो भाई. सो आता आम्ही निघतोय. समोर बर्फ बघू शकताय तुम्ही. आणि आम्ही निघत आहोत काल जिथून आलो होतो तिथून, पद्मा हॉटेलवरून. आता जसं ऊन पडायला लागलंय ना, तसं स्नो मेल्ट व्हायला लागलाय. आणि हा स्नो जास्त मेल्ट होण्या अगोदर आम्हाला निघायचं आहे.
सो आता लागलेली आहे उतरण आणि पूर्ण स्नो बघा रोडमध्ये. गाडी स्किड होण्याची खूप शक्यता आहे इथं, म्हणून आम्ही गाडी न्यूट्रल आणि चालू ठेवून चाललो आहे स्लो 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 स्लो. सगळे देव आठवत आहेत, गणपती बाप्पा, शंकर भगवान, सगळे. हां, देवाला माहिती. चल 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 विक्रांत, चल पुढे चल. व्ह्यू चेकआउट करण्या अगोदर आमची परिस्थिती चेकआउट करावी लागणार आहे आम्हाला. सो आता आम्ही पोचलो आहोत घाटालूप्सला आणि रस्ता खराब आहे थोडाफार. स्नो नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी की स्नो नाही आहे घाटालूप्सला. तर हे असे टर्न आहेत, यू टर्न डायरेक्ट. जर गाडीचा मौसम तुटला तर ती चढणं परत इम्पॉसिबल आहे. परत तिला मागं जावं लागेल, परत पिकअप बनवून यावं लागेल. आणि पूर्ण रोड आता आपल्याला हेच बघायचं आहे. आता आम्ही पोचलो आहोत सरचूला. इथं सरचूला स्टे आहेत पण कन्फर्म नसतं स्टे आहे की नाही. आणि काल घाटालूप्सला येणं पॉसिबल नव्हतं विक्रांत आपल्याला, स्नोफॉल, आईस. सो चला एक ब्रेक घेऊया आपण, कॉफी ब्रेक. इथं सरचूलाच पुढं कॅन्टीन दिसत आहेत, इथं थांबूया. नंतर तो ब्रिज क्रॉस करून आपल्याला त्या मार्गे सरळ जायचं आहे. सो आता आम्ही आलो सरचूला आणि आम्ही एक कॉफी ब्रेक घेतला आहे. सो चला आपण कॉफी पिऊया आणि गाडीमध्ये पेट्रोल पण टाकून घेऊया. कारण जो असे डबे लटकवलेले ना आम्ही, ते ॲक्च्युली खड्डा आला लीन करायला प्रॉब्लेम होतो. खड्डा आला की परत ते आपटतात, परत पडले काय झाले तर तो टेन्शन. त्यामुळं पुढं 12 लाचाला आहे, पेट्रोल टाकून घेऊया. सो फायनली 12 लाचाला पास चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही. आणि ॲक्च्युली आम्ही इंटरकॉम काढलेत, त्या कारणाने जरा कोऑर्डिनेशनसाठी हातवारे करावे लागत आहेत. इंटरकॉम डिस्चार्ज होते आमचे सगळ्यांचे. काल आम्ही जिथं स्टे घेतला होता तिथं लाईटची सुविधा नव्हती, लाईट नाही, इंटरनेट नाही, काय नाही. तिथं फक्त 1 तासासाठी लाईट आली होती आणि तेव्हा पण फ्लक्च्युएट करत होती, त्या कारणाने आम्हाला इंटरकॉम वगैरे चार्ज नाही करता आले. सो चला आता बाकी स्कॉटिंग एकदम परफेक्ट चालली असेल आमची. डिस्टन्स टू डिस्टन्स बाईक असतील, कारण इंटरकॉम जेव्हा कनेक्ट होते ना तेव्हा सगळे चिपकून गाडी चालवायचे की आलं तरी पटकन सांगेल म्हणून. पण आता थोडा डिस्टन्स मेंटेन केला आहे. प्रत्येकाला मिररमध्ये मागची बाईक दिसली पाहिजे असे कोऑर्डिनेट्स दिले होते, त्याप्रमाणे गाड्या चालत आहेत. 12 लाचाला तितकी थंडी नाही आहे. मी ॲक्च्युली जॅकेट काढलं आहे आणि गाडी चालवतो आहे आता. जॅकेट मीन्स थर्मल जॅकेट काढलं आहे, रायडिंग जॅकेट आणि रेनकोट आहे. तो आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत 12 लाचाला पासला. आणि आत्ताची रोड कंडिशन इतकी स्मूथ आहे ना 12 लाचाची, कोणीही येऊ शकतं इथं. अगोदर या साईडला माइलस्टोन होता, आता या साईडला केला आहे. चला आम्ही ॲक्च्युली थांबणार नाही आहोत 12 लाचाला पासला, कारण ट्रॅफिक आणि आपल्याला पोचायचं आहे कीला. इथं एक मोठी वॉटर क्रॉसिंग होती मित्रांनो, आता तिथंही पाईप टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे आता रिस्क फॅक्टर जो होता राईडचा तो 0 झालेला आहे. कुठं तुम्हाला ना तुमचे पाय भिजणार आहेत, ना तुमची गाडी थांबणार आहे, ना तुम्हाला स्टेसाठी जास्त स्ट्रगल आहे, ना काही आहे. सो लडाख आता इझी झालेलं आहे.
जो अगोदर लोक बोलायची की लडाखला जायला 4x4 गाडी पाहिजे, मोठ्या इंजिनची गाडी पाहिजे, तिथं आता बलेनो यायला लागली, I-20 यायला लागली आहे. सो तुम्ही समजू शकता त्यावरूनच की आता लडाखचे जे टफ टरेन म्हणून लडाख ओळखलं जायचं ते आता तितकंसं टफ राहिलं नाही आहे. सो मित्रांनो, आता आपण चाललो आहोत खोकसरकडे आणि आता आपण पोचलो आहोत अटल टनल समोर. ही पहा अटल टनल. इथून जर आपण राईट मारलं तर आपण मनालीला जाऊ, पण आपल्याला राईट न मारता सरळ जायचं आहे खोकसरकडे. आणि जसं मी गेले 3-4 दिवस तुम्हाला सांगतो की क्लायमेट आमचं साथ सोडत नाही आहे, तसंच आता पुढं बघूनही आता आम्हाला वाटायला लागलं आहे. सकाळी जो बर्फ आम्ही बघितलेला तसाच रात्री पण बघावा लागतो की काय असं वाटायला लागलं आहे आम्हाला. समोर क्लायमेट खराब. चला, जसं आम्ही मनाली क्रॉस केलं तशी हिरवळ दिसायला चालू झालेली आहे. धबधबा बघू शकता तुम्ही समोर. बघा, छान असा क्लायमेट आहे. थंडी तितकी नाही आहे. आता आपण पोचलो आहोत खोकसरला. थोडा ऑफ रोड, अंडर कन्स्ट्रक्शन रोड. चला चला. तो मित्रांनो, जी आमची ऑफरोडिंगची ॲडव्हेंचरची जी इच्छा होती आमच्या गुलूची, आणि आम्हालाही वाटलेलं की 12 लाखाला पासला जी ऑफरोडिंग भेटेल ती तिथं नाही भेटली. ती आता येऊन भेटली आम्हाला काजा स्पितीच्या रोडला. बघू शकताय तुम्ही रोड. अतिशय खराब परिस्थिती आहे. एक मिनटं, सरळच ना, सरळ सरळ. गोलू तेरा गाँव है क्या, इतना फास्ट जा रहा है? शॉर्टकट है. सो अरे यार. आणि पूर्ण काजा स्पितीचा जो रूट आहे तो असाच आहे. काय माहिती, काजा स्पितीचा ॲडव्हेंचर फक्त आमच्या नशिबात लिहिला असेल. पुढच्या वर्षी हाही रोड बनेल, मग इथंही बारीक पोरं येतील. तो पूर्ण रोड वॉटर क्रॉसिंगने भरलेला आहे. आणि भरपूर सारा वॉटर क्रॉसिंग ओलांडून आम्ही गेल्या अर्ध्या तासात 5-1 किलोमीटर पुढे आला असू. सो मित्रांनो, वाजलेले आहेत 7 आणि आम्ही लाहुला स्पितीमध्ये चाललो आहोत. काजापर्यंत रोड कंडिशन अशीच आहे आणि गेले 2 तास गाडी चालवून पण आम्ही फक्त आणि फक्त जेमतेम 20 किलोमीटर आला असतो. अजून 100 ते 120 किलोमीटर रोड असाच भेटणार आहे आपल्याला. तर आता आम्ही शोधणार आहोत टेंट आणि स्टे घेणार आहोत. तर चला बघूया टेंट कुठं भेटतो आहे की नाही लवकर. टेंट आहेत पण ते असे छोटे छोटे आहेत, ते मे बी राहणाऱ्यांचेच असतील. जर आम्हाला टेंट नाही भेटला तर आम्हाला अनफॉर्च्युनेटली रात्री गाडी थांबवावी लागणार आहे या रोडला. आणि खूप साऱ्या वॉटर क्रॉसिंग्स आहेत तिथं. त्यामुळं आम्ही जितक्या लवकर स्टे घेत आहेत तितक्या लवकर घेणार आहोत. आज सेम पांगसारखा सीन झाला आज. जसा पांगला आम्हाला स्टे भेटला तसाच काही स्टे भेटणार आहे.